मध्यपूर्वेमध्ये एक घटना घडते आणि त्याचे पडसाद थेट युरोपमध्ये उमटतात. युरोपात नैसर्गिक वायूच्या किमती एका रात्रीत तब्बल 20% वाढतात. या एका धक्क्याने संपूर्ण जागतिक बाजारपेठेत एकच खळबळ उडवली आहे. पण हे सगळं नक्की घडलं कसं आणि याचे परिणाम किती दूरपर्यंत जाणार आहेत? चला तर मग या सविस्तर विश्लेषणामध्ये आपण हेच समजून घेणार आहोत की ऊर्जा पायाभूत सुविधांवर होणाऱ्या हल्ल्यांचे तरंग जागतिक पातळीवर कसे पोहोचतात आणि त्याचा फटका अगदी प्रत्येकाला कसा बसतो. या विश्लेषणामध्ये आपण एका साखळीचा मागोवा घेणार आहोत. सुरुवात एका हल्ल्याने होते, त्याचे रूपांतर महागाईच्या संकटात होतं. मग येतात मध्यवर्ती बँका, ज्यांच्यासमोर मोठे पेच प्रसंग उभे राहतात. यातूनच व्यवस्थेतील छुपे धोके समोर येतात आणि शेवटी या सगळ्यावर काय उपाययोजना केल्या जात आहेत हेही आपण पाहणार आहोत. चला तर मग ह्या संकटाच्या अगदी मुळाशी जाऊया. पाहूया की याची सुरुवात नेमकी कुठून झाली आणि कशामुळे किमती इतक्या झपाट्याने वाढल्या. आकडेवारी पाहिली की धक्काच बसतो. ब्रेंट क्रूड तेलाची किंमत प्रति बॅरल $115च्या वर गेली. संघर्ष सुरू झाल्यापासून ही वाढ तब्बल 48% होती. विचार करा किती मोठा हा धक्का असेल. आता महत्त्वाचा मुद्दा हा आहे की हे हल्ले काही असे झालेले नव्हते. ते अगदी विचारपूर्वक मोक्याच्या ठिकाणांना लक्ष करून केले होते. यामध्ये कतारमधला शेलचा मोठा प्लांट होता, लाल समुद्रावरचा अॅराम्कोचा जॉईंट व्हेंचर प्लांट होता. म्हणजे अगदी निवडक आणि महत्त्वाच्या ऊर्जा प्रकल्पांना टार्गेट करण्यात आलं होतं. मग याचा जागतिक अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतो? विचार करा. महत्त्वाचे प्लांट्स बंद आणि हॉर्मोझची सामुद्रधुनी, जो एक महत्त्वाचा सागरी मार्ग आहे, तो सुद्धा बंद. म्हणजे पुरवठा साखळी पूर्णपणे विस्कळीत झालीय आणि यामुळे दीर्घकाळासाठी किमती वाढलेल्या राहण्याचा धोका निर्माण झालाय. आता वळूया याच्या थेट परिणामाकडे, आणि तो म्हणजे जागतिक महागाई. हा ऊर्जा धक्का आधीच वाढलेल्या महागाईच्या आगीत तेल ओतण्यासारखाच आहे. कसं ते पाहूया. यामुळे एका भयंकर आर्थिक संकटाची शक्यता निर्माण झाली आहे, ज्याला म्हणतात स्टॅगफ्लेशन. आता हे स्टॅगफ्लेशन म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक अशी विचित्र परिस्थिती आहे जिथे देशाची आर्थिक वाढ थांबते, लोकांच्या नोकऱ्या जातात, पण त्याचवेळी वस्तूंच्या किमती म्हणजे महागाई मात्र वाढतच राहते. एका नोबेल पारितोषिक विजेत्या अर्थतज्ज्ञांच्या मते या धक्क्यामुळे महागाईत साधारण 0.4%ची वाढ होऊ शकते आणि आर्थिक वाढीचा वेगही थोडा मंदावेल. आता ही वाढ जरी किरकोळ वाटत असली तरी तिचा जगभरातील अर्थव्यवस्था आणि सेंट्रल बँकांवर प्रचंड दबाव येतो. आणि ह्याच दबावामुळे जगातील मोठ्या वित्तीय संस्था म्हणजे सेंट्रल बँक्स एका मोठ्या पेचात सापडल्या आहेत. त्यांच्यासमोर एक मोठं धर्मसंकट उभं राहिलं आहे. त्यांच्यासमोर एक दुहेरी संकट आहे, जणू काही तारेवरची कसरतच. एका बाजूला महागाई कमी करण्यासाठी व्याजदर वाढवावे लागतील, पण तसं केलं तर आर्थिक वाढ अजून मंदावेल आणि बेरोजगारी वाढेल. आणि दुसऱ्या बाजूला अर्थव्यवस्थेला आधार देण्यासाठी व्याजदर कमी केले तर महागाई हाताबाहेर जाण्याचा धोका आहे. फेडरल रिझर्व्हचे चेअरमन जे पॉवेल यांनी हेच अगदी स्पष्टपणे सांगितलंय. ते म्हणतात की जर गॅसच्या किमती जास्त काळ वाढलेल्या राहिल्या तर लोकांच्या खरेदी करण्याच्या क्षमतेवर थेट परिणाम होतो. त्यांच्या हातात खर्चायला कमी पैसे उरतात आणि याचाच फटका पुढे जाऊन व्यवसायांना बसतो. आणि अशा अनिश्चिततेच्या काळात काय होतं? गुंतवणूकदार सुरक्षित ठिकाण शोधतात आणि ते ठिकाण म्हणजे अमेरिकन डॉलर. त्यामुळे जगभरातून पैसा डॉलरमध्ये गुंतवला जातो आणि डॉलर अजून मजबूत होतो. ह्याचा परिणाम असा होतो की इतर देशांसाठी आयात करणं आणखी महाग होऊन बसतं. एक गोष्ट लक्षात घ्या की अशा मोठ्या धक्क्यामुळे फक्त नवीन समस्या तयार होत नाहीत, तर व्यवस्थेत आधीपासूनच असलेल्या पण लपलेल्या कमकुवत बाजूसुद्धा उघड होतात. याचं एक मोठं उदाहरण म्हणजे प्रायव्हेट क्रेडिट मार्केट. आता हे काय आहे? सोप्या शब्दात इथे बँकांऐवजी मोठे गुंतवणूक फंड थेट कंपन्यांना कर्ज देतात. 2008च्या आर्थिक संकटानंतर हे क्षेत्र खूप वेगाने वाढलंय, पण गंमत म्हणजे एका मोठ्या मंदीच्या काळात याची अजून परीक्षाच झालेली नाही. आणि ह्या मार्केटमध्ये आधीपासूनच काही धोके होते. पहिला म्हणजे शिस्तीचा अभाव. दुसरा धोका म्हणजे काही फंडांनी त्यांची 20 ते 30% गुंतवणूक सॉफ्टवेअरसारख्या एकच क्षेत्रात केली होती. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथले 90% मॅनेजर्स असे आहेत ज्यांनी 2008 सारखं मोठं आर्थिक संकट पाहिलंच नाहीये. पण दुसरीकडे जे अनुभवी गुंतवणूकदार आहेत ते याकडे वेगळ्या नजरेने पाहतात.
त्यांच्यासाठी हे संकट नाही तर एक संधी आहे. त्यांचं म्हणणं आहे की जेव्हा सगळे घाबरून पळत सुटतात तेव्हाच चांगल्या कंपन्यांमध्ये कमी किमतीत गुंतवणूक करण्याची एक मोठी संधी मिळते. चला, आता शेवटच्या भागाकडे वळूया आणि पाहूया की या सगळ्या परिस्थितीला सामोरं कसं जातंय. लष्करी आघाड्यांपासून ते सामान्य गुंतवणूकदारांपर्यंत सगळे काय करत आहेत. नेटोच्या रणनीतीमध्ये एक मोठा बदल दिसतोय. त्यांचं मुख्य काम तर सगळ्यांची सुरक्षा करणं आहेच, पण आता त्यांना युरोपमध्ये संरक्षण उत्पादन वाढवण्यावर अधिक भर द्यावा लागतोय. ड्रोनसारख्या नवीन आणि स्वस्त धोक्यांना तोंड देण्यासाठी त्यांना कमी खर्चात प्रभावी उपाय शोधावे लागत आहेत. मग अशा काळात गुंतवणूकदारांनी काय करायचं? तज्ज्ञ मंडळी कुठे सुरक्षितता शोधत आहेत? तर त्यांचे काही पर्याय आहेत. जसं की डेटा सेंटर किंवा विमानांसारख्या मालमत्ता आधारित कर्जांमध्ये गुंतवणूक करणं, 2 वर्षांचे बॉन्ड्स खरेदी करणं, किंवा मग या गोंधळात ज्या उदयोन्मुख बाजारपेठा खूप स्वस्त झाल्या आहेत तिथे संधी शोधणं. तर या ऊर्जा धक्क्याने आपल्या जागतिक व्यवस्थेची एक परीक्षाच घेतली. पण जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न उरतो. पुढचा संकट जेव्हा येईल तेव्हा आपल्या या एकमेकांशी जोडलेल्या जागतिक अर्थव्यवस्थेची कोणती नवी, छुपी कमजोरी समोर येईल?